हॅपी बर्थडे मम्मा. थँक यू. हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज ना सकाळ-सकाळ ना मिक्सरचा आवाज येत होता किचनमधनं. तर मला वाटलं डोसा वगैरेच बनतोय का काय? पण नाही, माझा पचका झाला. असं काही नव्हतं. मम्मी तिचं काम करत होती. त्यानंतर मी फ्रेश झाले, अंघोळ वगैरे केली आणि आज ना मी नाश्त्यामध्ये हे हेल्दी पराठे करणार होती, जे मी माझ्या पद्धतीने करते. म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करू. खूप भारी असे बनतात हे आणि तुम्हीही नक्की ट्राय करा. मला सांगा कसे बनतात तर. तर ना सर्वात पहिलं तर ना पीठ घ्यायचं गव्हाचं पीठ. त्यामध्ये थोडंसं तुम्ही बाजरा, ज्वार टाकू शकता तसं मी टाकलं आणि त्यानंतर इथे मी ना अर्धं गाजर आणि काकडी किसून टाकते. खूप भारी म्हणजे हे वेगळं आहे काहीतरी मी माझ्या मनाने करते पण छान होतं. त्यानंतर ॲज युजुअल तुम्ही मसाले ॲड करून घ्या जे आपले नॉर्मली आपण रोजच्या भाज्यांमध्ये टाकतो. लाल तिखट, हळद, धनिया पावडर अँड सो अँड सो. मग त्यानंतर मी ना इथे थोडीशी कोथिंबीर टाकलेली, एक मिरची टाकलेली बारीक कापून आणि मग बीट पण घातलं होतं मी यात आणि 1 चम्मच बेसन घेतलेलं. या सर्वांचं मिश्रण एकदम व्यवस्थित करा आणि डो ना थोडासा असा कडक मळायचा कारण आहे ना थोडंसं जेव्हा आपण याला मुरायला ठेवतो ना, हा अजून असा सैल होतो. म्हणून थोडासा कडक घ्यायचा म्हणजे त्याने आपल्याला लाटायला पण आपल्याला जास्त त्रास नाही होईल म्हणून. आणि मस्त असा लाटून घ्यायचा आणि गरम-गरम तव्यावर भाजायला ठेवायचा आणि भाजताना तुम्ही तूप किंवा तेल लावू शकता अकॉर्डिंग टू युअर टेस्ट. आणि मग मी हा मम्मीला पण दिलेला. तिच्यासाठी काही नवीन नव्हतं कारण मी ना भरपूरदा हा केलेला असावा आणि मग तिलाही हा आवडतो आणि आम्हालाही. खूप मस्त आणि हेल्दी असतो खूप, असं जास्त हे नसतं. आणि मग त्यानंतर आज मला भावाने ड्रॉप केलेलं कारण तो घरी होता. मग कॉलेजला आले, लेक्चर केले आणि घरी रिटर्न निघाले यायला. तर ना आज मला ना ते माझ्या टिफिनचं झाकण घ्यायचं होतं कारण ते खूप सैल झालेलं. तर मग मी हे न्यू घेतलं आणि जसं मी बोलली, की आज मम्मीचा बर्थडे होता, तर घरी आल्यावर मी आणि माझा भाऊ निघालो केक आणायला आणि इथे खूप सारे ऑप्शन्स होते, बट समजतच नव्हतं कोणता फ्लेवर घ्यायचा. बट फायनली आम्ही डिसाईड केलं आणि घरी आलेलो केक घेऊन आणि ना तिलाही खूप आनंद झाला. तीही खूप खुश होती कारण ना कसं आम्ही आता स्टुडंट्स आहोत आणि तरी आम्ही तिच्यासाठी एवढं करतो. म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी तरी तिच्यासाठी करतो. तर तिला खूप आनंद होतो, की हां, माझे मुलं खूप माझ्यासाठी इतकं करतात आणि तिच्यासाठी हेही खूप होतं. आणि हा जो रेड वेल्वेट केक दिसतो ना, हा केक मामा घेऊन आले होते. तर आम्ही तोही कट केला अँड थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.